व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मीन कसं काढायचं. तर आज आपण बघणार आहोत की मध्यांक कसा काढायचा, म्हणजेच मीडियन कसं काढायचा. तर मीडियन काढण्यासाठी CI दिलेला असतो, फ्रिक्वेन्सी दिलेली असते, एक्स डॅश आपण मागे काढलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यानंतर एफ डॅश काढलं होतं. आता आपल्याला मीडियन काढण्यासाठी CF ची गरज असते, तर ती CF काढायची आहे. तर CF काढण्यासाठी काय करावं लागते की जी फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये शेवटी जी संख्या दिलेली असते तर शेवटच्या संख्येपासून आपल्याला ऍड करत न्यावं लागते, म्हणजे बेरीज करत न्यावं लागते. जसं 0 मध्ये 2 मिळवला तर 2 मध्ये 3 मिळवला तर 5 मध्ये 5 मिळवलं तर 10 मध्ये 8 मिळवलं तर 18 मध्ये 20 मिळवलं तर 38 मध्ये 10 मिळवलं तर 48. अशा प्रकारे ऍडिशन करत करत शेवटी जोपर्यंत आपली नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 60 येत नाही किंवा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी जेवढी दिलेली असेल तेवढीच फायनल आन्सर इथे मिळते. जर इथे 80 दिलेला असेल तर इथे 80 मिळते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला शेवटच्या संख्येपासून संख्या ऍड करत न्यायची आहे. तर आता मीडियन काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, तर पहिल्यांदा L ची गरज आहे, n/2 ची गरज आहे, कॅपिटल F, स्मॉल f आणि I ची गरज आहे. तर L कुठून मिळतो, पहिल्यांदा आपल्याला n/2 काढून घ्यायचं आहे. आता n/2 कसा मिळतो, n किती दिलेला आहे 60, तर 60 चे हाफ किती होतात 30. जो नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेली असते त्याचं हाफ करायचं, म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू आहे 60 तर त्याचे हाफ मिळालेले आहेत 30. आता L काढण्यासाठी n/2 30 मिळालेले आहे, तर ही जी सिरीज आहे याच्यामध्ये 30 बघायचं. 30 तर नाही, पण त्याच्यापेक्षा आपण मोठी संख्या घेणार आहोत. तर 30 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे, 18 ते 30 मध्ये 38 मोठा आहे. तर आपण त्या सिरीजला करणार आहोत सिलेक्ट. ती सिरीज सिलेक्ट झाली, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे कॅपिटल F. तर जी सिरीज आपण सिलेक्ट केली त्याच्या खाली आपल्याला कॅपिटल F मिळतो आणि स्मॉल f साठी जी लाईन आपण सिलेक्ट केलेली आहे, जी सिरीज सिलेक्ट केलेली आहे त्याची फ्रिक्वेन्सी घ्यायची. जर आता इथे फ्रिक्वेन्सी आहे 20 तर ही काय झाली आपली 20 स्मॉल f. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामधून आपल्याला n/2 मिळाला, f मिळाला आणि स्मॉल f मिळाला. आता आपल्याला गरज आहे L ची. L कुठून मिळतो, जी सिरीज आपण सिलेक्ट केलेली आहे त्याच्या खालची शेवटची. तर आपल्याला गरज आहे कशाची, L ची. L कसं मिळतो, जी आपण सिरीज सिलेक्ट केलेली आहे त्याच्या खालची लोअर लिमिट, म्हणजे 60 ची लोअर लिमिट काय झाली 59.5 घ्यायचं. जर मी 50 सिलेक्ट केली असती तर यांची लोअर लिमिट किती झाली असती 49.5. तर आपल्याला लोअर लिमिट मिळालेली आहे 59.5, n/2 मिळालेला आहे 30, कॅपिटल F मिळालेला आहे 18, स्मॉल f मिळालेला आहे 20. तर ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घ्यायचं. L मिळालेला आहे 59.5 प्लस n/2 30, कॅपिटल F 18 पुट करायचं. त्याच्यानंतर स्मॉल f 20, I ची व्हॅल्यू आहे 5. आता याला करून घ्यायचंय सॉल्व. आपण इथे बॉडमसचा रूल वापरू. बॉडमसचा रूल काय म्हणते, पहिल्यांदा ब्रॅकेट, तर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचा. 30 मधून 18 गेले 12 राहिले, खाली राहिले 20 इंटू 5. आता इथून 12/20 इंटू 5 आहे, तर 5 ने 20 ला पूर्ण भाग जातो. 5 ने जर 20 ला भाग दिला तर कितीचा जाते 4चा. 5 4 जा 20. आणि ही जी पहिली संख्या ही जशीच्या तशी ठेवायची, कारण पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर आता 4 ने 12 ला भाग द्यायचा. 4 ने जर 12 ला भाग दिला तर कितीचा भाग जातो 3चा. मग याच्यामध्ये ह्या दोघांची करायची बेरीज. तर मीडियन आपल्याला बेरीज करून किती मिळालेला आहे 62.5. हा निघाला आपला मीडियन. हा आहे मीडियन. आता आपल्याला काढायचा आहे मोड. तर मोड काढण्यासाठी मोडचा फॉर्म्युला आहे मोड इक्वल टू 3mdn - 3 मीन. मीडियन मीन.
मीडियन आपण किती काढलेला होता 62.5, मीन किती काढलेला होता 62.5. आता याच्या फॉर्म्युल्याप्रमाणे फॉर्म्युला आहे 3mdn - 3 मीन, तर 3 × 62.5 हे 62.5 म्हणजे आपण मीडियनची व्हॅल्यू काढलेली आहे आणि मीनची पण 62.5 व्हॅल्यू आली आहे, तर ती ही आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घेतली आहे. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 187.5 मिळतो आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 125.0 मिळतो, म्हणजे 125 मिळतो. दोघांची वजाबाकी मायनस केलं तर किती मिळत आहे 62.5. तर याच्यावरून जो आपला मीडियन आहे तो पण 62.5 मिळालेला आहे, मीन पण 62.5 मिळालेला आहे आणि मोड सुद्धा 62.5 मिळालेला आहे. म्हणजे तिघांची व्हॅल्यू कशी आहे सारखी. तर याच्यावरून आपण याचा अर्थ लिहू शकतो. काय अर्थ लिहू की दिलेल्या मध्यमान 62.5, मध्यांक 62.5, बहुलक 62.5 यांची प्राप्तांक जवळपास कसे आहेत सारखेच आहेत आणि सारखेच आहेत. सारखेच असल्यामुळे ते केंद्रीय प्रवृत्तीला सापेक्ष आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, सापेक्ष आणि असापेक्ष. हा होता आपला सापेक्षीचा उदाहरण. असापेक्षचा उदाहरण काय असते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. त्यासाठी तुम्हाला चॅनलला काय करायचं आहे फॉलो. थँक्यू फॉर वॉचिंग.